शांती. आज आहे 14/9/2024ची मुरली. महावाक्य आहे, गोड मुलांनो, बाबांच्या श्रीमतावर चालून आपला शृंगार करा. परचिंतन करून आपला शृंगार बिघडवू नका, वेळ वाया घालवू नका. प्रश्न आहे, तुम्ही मुले बाबांपेक्षा देखील जास्त कुशाग्र जादूगार आहात, ते कसे? उत्तर, इथे बसल्या बसल्या तुम्ही या लक्ष्मीनारायणासारखा आपला शृंगार करत आहात. इथे बसून आपणच आपल्याला परिवर्तित करत आहात. ही देखील जादू आहे. फक्त अलफची अर्थात बाबांची आठवण केल्याने तुमचा शृंगार होतो. यामध्ये काही हात पाय हलविण्याची सुद्धा गरज नाही, फक्त विचार करण्याची गोष्ट आहे. योगामुळे तुम्ही साफ, स्वच्छ आणि सुंदर बनता. तुमची आत्मा आणि शरीर कांचन अर्थात सोने बनते. ही देखील कमाल आहे ना. ओम शांती. रुहानी जादूगार बसून रुहानी मुलांना, जे बाबांपेक्षा देखील कुशाग्र जादूगार आहेत, त्यांना समजावून सांगत आहेत, तुम्ही इथे काय करत आहात? इथे बसून देखील कोणतीही हालचाल नाही. बाबा अथवा साजन सजणींना युक्ती सांगत आहे. साजन विचारत आहेत, इथे बसून तुम्ही काय करत आहात? तुम्ही स्वतःला लक्ष्मी नारायणाप्रमाणे शृंगारत आहात. हे इतर कोणाला तरी समजेल का? तुम्ही सर्व इथे बसले आहात, मग नंबरवार पुरुषार्थानुसार तर आहातच ना. बाबा म्हणतात, तुम्हाला असे शृंगारलेले बनायचे आहे. तुमचे हे एम ऑब्जेक्ट आहेच भविष्यकालीन अमरपुरीसाठी. इथे बसून तुम्ही काय करत आहात? स्वर्गाच्या शृंगारासाठी पुरुषार्थ करत आहात. म्हणजेच याला काय म्हणाल? इथे बसून स्वतःला परिवर्तित करत आहात. उठता बसता चालता फिरता बाबांनी एक मनमनाभवची चावी दिलेली आहे. बस, याच्याशिवाय इतर कोणत्याही व्यर्थ गोष्टी ऐकून अथवा ऐकवून वेळ वाया घालवू नका. तुम्ही आपल्याच शृंगारामध्ये मग्न रहा. दुसरा कोणी करतो किंवा नाही त्याच्याशी तुमचा काय संबंध? तुम्ही आपल्या पुरुषार्थामध्ये व्यस्त रहा. किती समजून घेण्यासारख्या गोष्टी आहेत. कोणी नवख्याने ऐकले तर नक्कीच आश्चर्य वाटेल. तुमच्यापैकी काही जण आपला शृंगार करत आहेत आणि काही जण तर अजूनच बिघडून टाकत आहेत. परचिंतन इत्यादीमध्ये वेळ वाया घालवत राहतात. बाबा मुलांना समजावून सांगतात, तुम्ही फक्त स्वतःला बघा की आपण काय करत आहोत. अगदी छोटीशी युक्ती सांगितली आहे. बस एकच शब्द आहे, मन मना भव. तुम्ही इथे बसला आहात, परंतु बुद्धीमध्ये आहे की साऱ्या सृष्टीचे चक्र कसे फिरते. आता आम्ही पुन्हा विश्वाचा शृंगार करत आहोत. तुम्ही किती पद्मापदम भाग्यशाली आहात. इथे बसल्या बसल्या तुम्ही किती मोठे कार्य करता. हात पाय हलविण्याची काहीच गरज नाही, फक्त विचार करायचा आहे. तुम्ही म्हणाल, आम्ही इथे बसून विश्वाचा सर्वोच्च शृंगार करत आहोत. मन मना भव मंत्र किती श्रेष्ठ आहे. या योगाद्वारेच तुमची पापे भस्म होत जातील आणि तुम्ही स्वच्छ बनत बनत मग किती सुंदर व्हाल. आता आत्मा पतित आहे, तर शरीराची देखील अवस्था बघा काय झाली आहे. आता तुमची आत्मा आणि काया कांचन बनेल, अर्थात शरीर निरोगी बनेल. हा चमत्कार आहे ना. तर असा आपला शृंगार करायचा आहे. दैवी गुण सुद्धा धारण करायचे आहेत. बाबा सर्वांना एकच मार्ग सांगतात, अलफ आणि बे, अर्थात बाबा आणि बादशाही. फक्त बाबांची गोष्ट आहे. बाबांची आठवण करत राहा, तर तुमचा सर्व शृंगार बदलून जाईल. तुम्ही बाबांपेक्षा देखील मोठे जादूगार आहात. तुम्हाला युक्ती सांगतात,
की असे असे केल्याने तुमचा शृंगार होईल. आपला शृंगार न केल्यामुळे तुम्ही फुकटचे आपले नुकसान करून घेता. इतके तर समजता की आपण भक्ती मार्गामध्ये काय काय करत होतो. सर्व शृंगारच बिघडवून आता काय बनलो आहोत. आता एकाच शब्दाने बाबांच्या आठवणीने तुमचा शृंगार होतो. मुलांना किती चांगल्या प्रकारे समजावून सांगून रिफ्रेश करतात. इथे बसून तुम्ही काय करत आहात. आठवणीच्या यात्रेमध्ये बसले आहात. जर कोणाचे विचार दुसरीकडे कुठे जात असतील तर शृंगार थोडाच होईल. तुम्ही शृंगारलेले असाल तर मग इतरांना देखील मार्ग सांगायचा आहे. बाबा येतातच मुळी असा शृंगार करण्यासाठी. शिवबाबा तुमची कमाल आहे. तुम्ही आमचा किती शृंगार करता. उठता बसता चालता आपल्याला आपला शृंगार करायचा आहे. काही जण मग आपला शृंगार करून मग दुसऱ्यांचा सुद्धा करतात. काही जण मग आपला सुद्धा शृंगार करत नाहीत आणि दुसऱ्यांचा सुद्धा शृंगार बिघडवत राहतात. व्यर्थ गोष्टी ऐकून त्यांची अवस्था सुद्धा खाली आणतात. स्वतः देखील शृंगारापासून वंचित राहतात तर दुसऱ्यांना देखील वंचित करतात. तर नीट विचार करा. बाबा कोणत्या न कोणत्या युक्त्या सांगतात. भक्ती मार्गातील शास्त्रे वाचल्याने काही या युक्त्या येत नाहीत. शास्त्रे तर आहेतच भक्ती मार्गाची. लोक तुम्हाला विचारतात तुम्ही शास्त्रांना मानत नाही. तर तुम्ही बोला आम्ही तर सर्व मानतो. अर्धा कल्प भक्ती केली आहे. शास्त्रे वाचतो तर कोण नाही मानणार. रात्र आणि दिवस असतो तर नक्कीच दोघांनाही मानणार ना. हा आहे बेहदचा दिवस आणि रात्र. बाबा म्हणतात गोड मुलांनो तुम्ही आपला शृंगार करा. वेळ वाया घालवू नका. वेळ फार कमी आहे. तुमची खूप विशाल बुद्धी असली पाहिजे. आपसामध्ये खूप प्रेम असले पाहिजे. वेळ वाया घालवता कामा नये. कारण तुमचा वेळ तर खूप अमूल्य आहे. तुम्ही कवडीपासून हिऱ्या समान बनता. एवढे सर्व फुकटचे थोडेच ऐकत आहात. ही काही कोणती कथा आहे का. बाबा एकच शब्द ऐकवतात. मोठ्या व्यक्तींना जास्त थोडेच बोलायचे असते. बाबा तर सेकंदामध्ये जीवनमुक्तीचा मार्ग दाखवतात. हे आहेतच श्रेष्ठ शृंगार असणारे. म्हणून तर त्यांचीच चित्रे आहेत ज्यांची खूप पूजा करत राहतात. जितकी मोठी व्यक्ती असेल तेवढे मोठे मंदिर बनवतात. जास्तीत जास्त शृंगार करतात. आधी तर देवतांच्या चित्रांना हिऱ्यांचा हार घालत असत. बाबांना अर्थात ब्रह्मा बाबांना तर अनुभव आहे ना. बाबांनी स्वतः लक्ष्मीनारायणासाठी हिऱ्यांचा हार बनवला होता. खरे तर त्यांच्यासारखा पोशाख इथे कोणीही बनवू शकणार नाही. आता तुम्ही नंबरवार पुरुषार्थानुसार बनवत आहात. तर बाबा समजावून सांगत आहेत मुलांनो आपलाही वेळ वाया घालवू नका आणि दुसऱ्यांचा देखील वेळ वाया घालवू नका. बाबा खूप सोपी युक्ती सांगतात. माझी आठवण करा तर पापे नष्ट होतील. आठवणीशिवाय एवढा शृंगार करता येणार नाही. तुम्ही हे बनणार आहात ना. दैवी स्वभाव धारण करायचा आहे हे सांगण्याची देखील आवश्यकता नाही. परंतु पत्थरबुद्धी असल्यामुळे समजावून सांगावे लागते. एका सेकंदाची गोष्ट आहे. बाबा म्हणतात गोड गोड मुलांनो तुम्ही आपल्या पित्याला विसरल्यामुळे शृंगार किती बिघडवून टाकला आहे. बाबा तर म्हणतात चालता फिरता शृंगार करत राहा. परंतु माया सुद्धा काही कमी नाहीये. काही जण लिहितात बाबा तुमची माया फार त्रास देते. बाबा म्हणतात अरे माझी माया कुठे आहे. हा तर खेळ आहे ना. मी तर तुम्हाला मायेपासून सोडविण्यासाठी आलो आहे. मग माझी माया कसली. यावेळी पूर्ण राज्य हिचेच आहे. जसा या दिवस आणि रात्रीमध्ये बदल असू शकत नाही, ही तर मग आहे बेहदची रात्र आणि दिवस. यामध्ये एका सेकंदाचा देखील बदल होऊ शकत नाही. आता तुम्ही मुले नंबरवार पुरुषार्थानुसार असा शृंगार करत आहात. बाबा म्हणतात
चक्रवर्ती राजा बनायचे असेल तर चक्र फिरवत राहा. भले गृहस्थ व्यवहारामध्ये राहा, यासाठी फक्त बुद्धीचा वापर करायचा आहे. आत्म्यातच मनबुद्धी आहे. इथे तुम्हाला बाहेरच्या काहीही कटकटी नाही आहेत. इथे तुम्ही येताच आपल्याला शृंगारण्यासाठी, रिफ्रेश होण्यासाठी. बाबा तर सर्वांना एकसारखेच शिकवतात. इथे बाबांकडे येतात नवे नवे मुद्दे ऐकण्यासाठी. मग घरी गेल्यावर जे काही ऐकले आहे ते बाहेर निघून जाते. इथून बाहेर पडतात, झोळी झटकतात. जे ऐकले त्याच्यावर मनन चिंतन करत नाहीत. तुमच्यासाठी तर इथे एकांतासाठी खूप जागा आहेत. बाहेर तर ढेकूण फिरत असतात, एकमेकांना मारून टाकतात, रक्त पीत राहतात. तर बाबा मुलांना समजावून सांगत आहेत, हा तुमचा अत्यंत मौल्यवान वेळ आहे. हा वाया घालवू नका. आपला शृंगार करण्यासाठी भरपूर युक्त्या मिळाल्या आहेत. मी सर्वांचा उद्धार करण्यासाठी येतो. मी आलो आहे तुम्हाला विश्वाचे राज्य देण्यासाठी. तर आता माझी आठवण करा. वेळ वाया घालवू नका. काम धंदा करत असताना सुद्धा बाबांची आठवण करत राहा. इतके सर्व आत्मे एका परमपिता परमात्मा माशूकचे आशिक आहेत. त्या साऱ्या लौकिक कथा इत्यादी तर तुम्ही खूप ऐकता. आता बाबा म्हणतात ते सर्व काही विसरून जा. भक्ती मार्गामध्ये तुम्ही माझी आठवण केली आणि वचनसुद्धा दिले आहे की आम्ही तुमचेच बनणार. इतक्या साऱ्या आशिकांचा एक माशूक आहे. भक्ती मार्गामध्ये असे म्हणतात, ब्रह्ममध्ये लीन होऊन जाणार. या साऱ्या व्यर्थ गोष्टी आहेत. एकही मनुष्य मोक्ष प्राप्त करू शकत नाही. हा तर अनादी ड्रामा आहे. इतके सगळे ॲक्टर्स आहेत. यामध्ये थोडा सुद्धा फरक पडू शकत नाही. बाबा म्हणतात, फक्त एका अलफची अर्थात बाबांची आठवण करा तर तुमचा असा शृंगार होईल. आता तुम्ही हे बनत आहात. आठवते आहे, आम्ही अनेक वेळा हा शृंगार केला आहे. बाबा, तुम्ही कल्पकल्प याल. आम्ही तुमच्याकडूनच ऐकू. किती अति गूढ पॉइंट्स आहेत. बाबांनी युक्ती खूप चांगली सांगितली आहे. अशा बाबांवर बलिहार जावे. आशिक माशूक देखील सगळेच काही एकसारखे असत नाहीत. हे तर सर्व आत्म्यांचे एकच माशूक आहेत. ही काही भौतिक देहाची गोष्ट नाही, परंतु तुम्हाला संगमयुगावरच बाबांकडून ही युक्ती मिळते. तुम्ही कुठेही जा, खा प्या, हिंडा फिरा, नोकरी करा, आपला शृंगार करत राहा. सर्व आत्मे एका माशूकचे आशिक आहेत. बस त्यांचीच आठवण करत राहा. काही मुले म्हणतात, आम्ही तर 24 तास आठवण करत असतो. परंतु कोणीही निरंतर आठवण काही करू शकत नाही. जास्तीत जास्त 2-2.5 तास. जर जास्त लिहिले तर बाबा मान्य करत नाहीत. दुसऱ्यांना आठवण करून देत नाही तर कसे समजणार की तुम्ही आठवण करता? काही अवघड गोष्ट आहे काय? याच्यात काही खर्च आहे काय? काहीही नाही. बस बाबांची आठवण करत राहा तर तुमची पापे नष्ट होतील. दैवी गुण सुद्धा धारण करायचे आहेत. कोणीही पती शांतीधामला आणि सुखधामला जाऊ शकणार नाही. बाबा मुलांना सांगतात, स्वतःला आत्मा भाऊ भाऊ समजा. 84 जन्मांचा पार्ट आता पूर्ण होत आहे. हे जुने वस्त्र अर्थात शरीर सोडायचे आहे. ड्रामा बघा कसा बनलेला आहे. तुम्ही नंबरवार पुरुषार्थानुसार जाणता. दुनियेमध्ये तर कोणालाच काहीही समजत नाही. प्रत्येकाने स्वतःला विचारा की मी बाबांच्या श्रीमतावर चालतो का? चालाल तर शृंगार देखील चांगला होईल. एकमेकांना उलट्या गोष्टी सांगून किंवा ऐकून आपला सुद्धा शृंगार बिघडवतात आणि दुसऱ्यांचा सुद्धा बिघडवतात. मुलांनी तर याच विचारामध्ये व्यस्त राहायचे आहे की मला असे शृंगारधारी कसे बनता येईल.
बाकी इतर जे काही आहे ते ठीक आहे. पोटापुरती भाकरी आरामात मिळेल. खरे पाहता पोट काही जास्त खात नाही. भले तुम्ही संन्यासी आहात, परंतु राजयोगी आहात. ना खूप उच्च ना नीच. भले खा, परंतु सवय लागायला नको. एकमेकांना याचीच आठवण करून द्या. शिवबाबांची आठवण आहे. वारसा लक्षात आहे. विश्वाच्या बादशाहीचा शृंगार लक्षात आहे. विचार करा, इथे बसल्या बसल्या तुमची केवढी कमाई आहे. या कमाईमुळे अपार सुख मिळणार आहे. केवळ आठवणीच्या यात्रेमुळे, बाकी काहीच त्रास नाही. भक्ती मार्गामध्ये मनुष्य किती त्रास सहन करतात. आता बाबा आले आहेत शृंगारण्यासाठी, तर स्वतःची चांगल्या प्रकारे काळजी घ्या. विसरू नका. माया विसरायला लावते, मग खूप वेळ वाया घालवतात. तुमचा तर हा वेळ अतिशय मौल्यवान आहे. शिक्षणासाठी मेहनत करून मनुष्य कशाचे काय बनतात. बाबा तुम्हाला आणखी कोणता त्रास देत नाहीत. फक्त म्हणतात माझी आठवण करा. कोणतेही पुस्तक इत्यादी वाचण्याची आवश्यकता नाही. बाबा काही पुस्तक वाचतात का? बाबा म्हणतात मी येऊन या प्रजापिता ब्रह्माद्वारे तुम्हाला दत्तक घेतो. प्रजापिता आहे ना, तर इतकी प्रजा कुखवंशावली कशी असेल? मुले दत्तक जातात. वारसा बाबांकडून मिळणार आहे. बाबा तुम्हाला ब्रह्माद्वारे दत्तक घेतात, म्हणून त्यांना मातपिता म्हटले जाते. हे देखील तुम्ही जाणता. बाबांचे आगमन एकदम अचूक आहे. अचूक वेळेवर येतात, अचूक वेळी जातील. दुनिया परिवर्तन तर होणारच आहे. बाबा आता तुम्हा मुलांना किती बुद्धिवान बनवतात. बाबांच्या मतानुसार चालायचे आहे. विद्यार्थी जे वाचतात तेच बुद्धीमध्ये चालू राहते. तुम्ही देखील हे संस्कार घेऊन जाता. जसे बाबांमध्ये संस्कार आहेत, तसेच तुमच्या आत्म्यामध्ये देखील हे संस्कार भरत आहेत. मग पुन्हा जेव्हा इथे याल तेव्हा तोच पार्ट रिपीट होईल. नंबरवार पुरुषार्थानुसार याल. आपल्या मनाला विचारा की आपल्याला शृंगारण्यासाठी मी किती पुरुषार्थ केला आहे. वेळ कुठे वाया तर घालवला नाही ना. बाबा सावध करतात, कुठेही वाह्यात गोष्टींमध्ये वेळ घालवू नका. बाबांचे श्रीमत लक्षात ठेवा. मानवी मतावर चालू नका. तुम्हाला हे थोडेच माहीत होते की आपण जुन्या दुनियेमध्ये आहोत. आता बाबांनी सांगितले आहे की तुम्ही कोण होता. या जुन्या दुनियेमध्ये किती अपार दुःख आहे. हा देखील ड्रामा अनुसार पार्ट मिळालेला आहे. ड्रामा अनुसार अनेक प्रकारची विघ्ने देखील येतात. बाबा समजावून सांगत आहेत, मुलांनो, हा ज्ञान आणि भक्तीचा खेळ आहे. ड्रामा अद्भुत आहे. इतक्या छोट्याशा आत्म्यामध्ये सर्व अविनाशी पार्ट भरलेला आहे, जो बजावतच राहते. अच्छा, गोड गोड खूप खूप वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रती मात पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आम्हा आत्मिक मुलांचा आत्मिक पित्याला नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला पॉइंट आहे, इतर सर्व गोष्टी सोडून याच धूनमध्ये राहायचे आहे की मला लक्ष्मीनारायणासारखे शृंगारधारी कसे बनता येईल. दुसरा पॉइंट आहे, स्वतःला विचारायचे आहे की मी श्रीमतावर चालून मनमनाभवच्या चावीने आपला शृंगार व्यवस्थित करत आहे का. उलट्या सुलट्या गोष्टी ऐकून किंवा ऐकवून शृंगार बिघडवत तर नाही ना. आपसामध्ये प्रेमाने राहतो का. आपला बहुमूल्य वेळ कुठेतरी वाया तर घालवत नाही ना. दैवी स्वभाव धारण केला आहे का. आजचे वरदान आहे, व्यर्थ संकल्पांची कारणे जाणून त्यांना नष्ट करणारे समाधान स्वरूप भव. व्यर्थ संकल्पांची कारणे जाणून त्यांना नष्ट करणारे
समाधान स्वरूप भव। स्पष्टीकरण आहे, व्यर्थ संकल्प उत्पन्न होण्याची प्रमुख 2 कारणे आहेत. पहिले अभिमान आणि दुसरे अपमान. मला कमी का? माझे सुद्धा हे पद असायला हवे, मला सुद्धा पुढे केले पाहिजे. तर यामध्ये एक तर आपला अपमान समजता, नाही तर मग अभिमानामध्ये येता. नावाचा मानाचा पुढे येण्यामध्ये, सेवेमध्ये अभिमान किंवा अपमान वाटणे हेच व्यर्थ संकल्पांचे कारण आहे. या कारणाला जाणून निवारण करणे हे समाधान स्वरूप बनणे आहे. स्लोगन आहे, शांतीच्या शक्तीद्वारे स्वीट होमची यात्रा करणे अतिशय सोपे आहे. शांतीच्या शक्तीद्वारे स्वीट होमची यात्रा करणे अतिशय सोपे आहे. अच्छा, ओम शांती. नवनवीन मराठी व्हिडिओज प्राप्त करण्यासाठी सबस्क्राईब करा मराठी गॉड रिपोर्ट चॅनलला.